नमस्कार मित्रांनो, ई पीक पाहणीच्या संदर्भातील जो महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो आज व्हिडिओ आपण पाहणार आहे. म्हणजेच बरेच शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2026-27चा पीक पाहणी केली नसल्यामुळे त्यांचे बरेच शेतीविषयी 7 वर्ष संबंधित कामे हे रखडलेले होते. ते आता पुन्हा कामे त्यांचे सुरू होतील. कारण ई पीक पाहणी DCS MH हे ॲप्लिकेशन आता सुरुवात झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर ही ॲप्लिकेशन कधीपासून सुरुवात झाला आणि हे ॲप्लिकेशन कधी बंद होईल, म्हणजे शेवटची तारीख कोणती आहे पीक पाहणी करण्याची, ही पीक पाहणी हे कोण करेल, सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पाचचं बेल आयकॉन ऑन करून ठेवा लगेच, कारण पुढे येईल असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. तर मित्रांनो, चला आपण शासनाने जाहीर केलेल्या त्या शासन निर्णयाबद्दल जाणून घेऊ. मित्रांनो, आपण आता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या माध्यमातून जो शासन निर्णय देण्यात आलेला आहे तो म्हणजे 10/8/2026 रोजी देण्यात आलेला आहे. तर विषय काय आहे यात, खरीप हंगाम 2026-27 करिता केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजेच DCS MH मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्याबाबत हा विषय आहे. तर आता म्हणजे उपयुक्त विषय व संदर्भाधीन शासन निर्णयाच्या अनुषंगाने खरीप हंगाम 2026-27 पासून केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS MH मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्यात येणार आहे. सदर पीक नोंदणीची कार्यवाही दिनांक 11 ऑगस्ट 2026 ते दिनांक 10 नोव्हेंबर 2026 ह्या कालावधीत पूर्ण करावयाची आहे. गट क्रमांक, सर्वे क्रमांक निहाय प्रत्यक्ष पिकाची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून क्रॉप रजिस्टर अद्ययावत करण्यात येणार आहे. सदर माहितीचा उपयोग विविध कृषी योजना म्हणजेच पीक विमा, आपत्ती मदत, कृषी सांख्यिकी तसेच अग्रिस्टार अंतर्गत करण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजेच 11 ऑगस्ट 2026 रोजीच हा DCS MH ॲप्लिकेशन हे सुरुवात झालेलं आहे. तर आता ही पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख तर 10 नोव्हेंबर 2026 आहे मित्रांनो. बरोबर 1 महिन्याची जी कालावधी देण्यात आलेला आहे. तर ह्या कालावधीच्या आत तुम्ही तुमचं पीक नोंदणी 7 वरावरती करून घ्यायचं आहे. नंतर कोणतंही तुम्हाला मुदत दिली जाणार नाही आणि कुठेही पीक पाहणी रब्बी हंगामापर्यंत करता येणार नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळं आत्ताच पीक पाहणी तुम्ही लवकरात लवकर तुमच्या गावातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांना भेट द्या. ते सांगतील की पीक पाहणी कोण करतील आणि तुमच्याकडे पाठवून देतील. म्हणजे आता सहाय्यक म्हणून अधिकारी नेमण्यात आलेला आहे. प्रत्येक गावामध्ये गावाच्या शेतकरी संख्येनुसार सहाय्यक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. म्हणजेच मानधन स्तरावर, केंद्राच्या मानधन स्तरावर हे सहाय्यक नियुक्ती करण्यात आलेले आहेत. तर प्रत्यक्ष सहाय्यक तुमच्या शेतात येतील आणि तुमचं पीक पाहणी करून तुमच्या 7 वरावरती हा 11 ऑगस्ट ते 10 नोव्हेंबरच्या कालावधीत नोंदणी करून देतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर लवकरात लवकर तुमच्या ग्राम महसूल अधिकारीला भेट घ्यायचा आहे, म्हणजे तलाठी कार्यालय. त्यांनी सांगतील की सहाय्यक कोण आहेत, त्यांचं कॉन्टॅक्ट देतील. त्यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट साधायचा आहे, त्यांना तुमच्या शेतामध्ये घेऊन जायचं आहे आणि याचं पीक नोंदणी करून घ्यायचं आहे. म्हणजे यामुळं काय होतं, तुम्हाला कोणतेही कृषी विभागाकडून योजनेचा लाभ घेतात ते मिळतील आणि पीक विमा मिळेल, आपत्ती मदत मिळेल, कृषी संख्येचे तसेच अग्रिस्टार अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ ह्या डिजिटल क्रॉप सर्व्हेमुळं तुम्हाला लाभ मिळतो. जर हे केलं नसेल तर तुम्ही वंचित राहू शकता 100%. आता शासनाने जो नवीन नियम काढत आहे तो कडकच काढत आहे. तर ह्यामध्ये त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना आपल्या स्तरावरून महसूल व कृषी विभागातील संबंधित अधिकारी तसेच क्षेत्रीय यंत्रणा तात्काळ आवश्यक सूचना देऊन खालीलप्रमाणे कार्यवाही निश्चित करावी. डिजिटल क्रॉप सर्व्हे DCS MH अंतर्गत पीक नोंदणीचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित सर्व अधिकारी व क्षेत्रीय यंत्रणा आवश्यक निर्देश देण्यात यावे. तर याचा जिल्हास्तरीय स्तरावर सादर कामाचा नियत आढावा घेऊन हे पीक नोंदणीला प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरुवात करतील तहसीलदार यांनी आणि ग्राम महसूल अधिकारी कृषी अधिकाऱ्यांना जी सूचना देतील ते सूचना सहाय्यकांना देतील. सहाय्यक तुमच्याकडे पोहोचतील.
तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही ह्या पीक पाहणीच्या संदर्भात व्हिडिओ पाहत असाल, याची वाट पाहत असाल की कधी सुरुवात होईल, आपली पीक पाहणी करायची आहे आणि आम्हाला पुढील कामाला लागायचं आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता. आता पीक पाहणी सुरू झालेली आहे, करून घ्या आणि व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढे असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.